काल संडे असल्यामुळे सहज गुगल मॅपमध्ये सहज सर्च मारून बघितलं वॉटरफॉल म्हणून. तर आमच्या पनवेलजवळच आदाई वॉटरफॉल म्हणून एक सर्च भेटलं. तर चला म्हणलं जाऊन बघूया कोणता वॉटरफॉल आहे. कारण गुगल मॅपमध्ये पण दाखवत होतं आदाई वॉटरफॉल आणि फोटोशूट व्ह्यू लोकेशन. त्यामुळे विचार केला की चला वॉटरफॉलला भेटच घेऊन या. पनवेलपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर. जर बाईकनं जाल तर 5 मिनिटात तिथे पोहोचा. पायी जरी गेले तरी अर्धा 1 तासाचा रस्ता आहे. अर्धा 1 तासामध्ये पोहोचणार. तसं तर पाऊस यायच्या अगोदर मी रोज या टेकड्यावरती एक्सरसाइज करण्यासाठी जात होतो. पण असं काय माहीत की बा या ठिकाणी एवढी भारी वॉटरफॉल असते म्हणून त्याला असं सहज मनात आलं म्हणून मग गेलो. आमची बारकी आम्ही सर्वजण मिळून गेलो वॉटरफॉल बघण्यासाठी. वॉटरफॉलला गेल्यावर कळालं की बा आपण एवढ्या जवळ असून आपण या वॉटरफॉलला आज चाललो. पण या ठिकाणी पूर्ण मुंबईमधून लोक वॉटरफॉलमध्ये भिजण्यासाठी पूर्ण मुंबईमधून CSTवरून लोक भरपूर असे लोक इथे येत त्यांना दिसून आले. गावातील जवळपासच्या लोकांसोबत थोडीशी विचार करणं आधी त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतली. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की हा धबधबा पूर्ण मान्सून सीझन चालणार आहे. आता चालू झाला हा पूर्ण 3 ते 4 महिने चालू राहणार. कारण पनवेल म्हणल्यावर हा आला कोकण भाग. इकडं पाऊस 5-5 मिनिटाला चालूच. मुंबईत आल्यापासून पावसानं मारून टाकल्यासारखं करून लावलं आम्हाला इकडं. कारण पाऊस थांबतच नाही आहे. ऑफिसला जाताना ओलं, येताना ओलं, साऱ्या बोटात पाणी, सॉक्सात पाणी. घरून ऑफिसला निघायचं तर पाणी थांबायची वाट बघावं लागते. कारण ऑफिसला जायचं, गाडीवर जायचं जरी समजा रेनकोट घालून जायचं, बोटं सॉक्स ओढणे होणारच. त्यामुळं आज वॉटरप्रूफ शूज आणावं लागले. ते आपण सर्वांना पाणी जे दिसत आहे ना हे पूर्ण स्वच्छ पाणी डोंगरातून वाहून आहे. हे एकदम पूर्ण स्वच्छ आहे. आणि वरून आलेलं पाणी खाली जे तुंबलं आहे ते सुद्धा स्वच्छ आहे. आता जे बाजूच्या नाल्यामध्ये कमरेतलं पाणी आहे त्याच्यामध्ये इथं जवळपासची आलेली पब्लिक आंघोळ करत आहे. कारण काहींना समजा वरती जाण्याची भीती वाटते धबधब्यात. आणि तिकडं खूप पब्लिक असल्यामुळे सगळे म्हणजे जी फॅमिली आहे फॅमिली सर्व लहान बाळांना घेऊन तिथं वरती जाऊ शकत नाही. म्हणून ते तिथंच डाबक्यामध्ये आनंद लुटला लावला त्यांनी. समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. आता मुंबई म्हणजे एक जेल, दुसरं सेंट्रल जेलच आहे. आता इथं कसं आहे माहिती का, घरचं माणूस जाणार ड्युटीला आणि घरची फॅमिली जी आहे समजा जसं की वाईफ, मुलं वगैरे समजा त्यांच्यासाठी मुंबई जेल आहे. कारण त्यांना एकदा घरात कोंडलं की बस जोपर्यंत माणूस ऑफिसमधून येणार नाही तोपर्यंत ते घरातच कोंडते. म्हणून कसं आहे आता संडे म्हणजे त्यांच्यासाठी एक असा दिवस आहे की त्या दिवशी बा पूर्ण फॅमिलीमध्ये बा संडे आज आपण आज कुठंतरी बाहेर फिरायला जाणार. आणि पाणी म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या अगोदर नवी मुंबईमध्ये 42, 43, 45पर्यंत टेम्परेचर गेल्यामुळे इथं उन्हाळ्याचं कोणी बाहेर निघू शकत नव्हतं. कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे बाहेर निघणं शक्य नव्हतं. कारण घरातच AC शिवाय किंवा कूलरशिवाय राहू शकत नव्हतं. जोपर्यंत AC किंवा कूलरमध्ये आहे तोपर्यंत आहे, नाही तर मग बाहेर निघू शकत नव्हतं. हे आमच्या गाडीचा छोटासा धबधबा.
आता मोठा धबधब्या खाली तर आम्ही काही जाऊ शकत नव्हतो, म्हणून लाडीसाठी एक छोटा धबधबा बघितला जिथं कोणीच नाही आहे आम्हाला डिस्टर्ब करायला. छोटासा धबधबा बघितला तिथं गाडी खेळती आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितच असाल किंवा सर्व पब्लिक पाण्याचा आनंद घेते का निसर्गामध्ये. निसर्ग आता कधी पाऊस पडला तर पूर्ण निसर्ग हिरवा चालवणे असतो. अगोदर इकडं उन्हाळ्यात येत होतं त्यावेळेस पूर्ण खडायच्या दिसत होत्या, झाडायचा पत्ता नाही बिलकुल दिसत खडायचं. काय माहिती इकडं झाडं नाही येतं पाणी एवढं पडतं की बस विषय नाही. आणि आपल्याकडे त्याला असं झालं झाडं तर आहे दिसत आहे, पाण्याचा शितोडा नाही. आणि इथं पाऊस नसताना म्हणतात किंवा पाऊस पडू अथवा ना पडू 4 महिने आधार धोका चालणार कंपल्सरी. त्याचा अर्थ असा की बा पाऊस इथं खूप प्रमाणात पडतो. त्याला कारण आहे बा जवळचं समुद्र बी प्रदूषण खूप प्रमाणात आहे. पण कसं आहे बाष्पीभवन जवळच होतं म्हटल्यावर इथं पाणी जवळ पडणारच ना. तर लाडी मुंबईला आल्यापासून जास्त काही तिची तब्येत ठीक नव्हती राहत. नेमकीच ती आता कुठं तिला इथं वातावरण सूट झालं त्याच्यामुळं मग ती आता खूप कंटाळली होती घरात बसून. चला मग तिला आता आणू जरा इथे. ती बी खूप म्हणजे पाण्याला बघून खूप खूप झाली होती. पाणी इकडे तिकडे हिंडत होती, पाणी ओढत होती इकडे तिकडे, पाण्यातली दगड उचलून बाहेर भेटत होती. चाल माती उचलत होती, काही खालून माती उचलून काढत होती, बाहेर फेकत होती. पाणी एकदम स्वच्छ होतं कारण पाणी खूप म्हणजे खूप लांबून वाहत येत होतं. पाणी एकदम काचासारखं होतं. आणि इथं जेवढी पण पब्लिक आली होती तेवढं सर्वजण धबधब्याचा आनंद घेत होते.